ठीक आहे. आज आपल्याला पाहिजे आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. काय पाहिजे आपल्याला आता? सॉरी, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. काय पाहिजे आपल्याला? पॉझिटिव्ह. आशुतोष काय होतंय? क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळे त्याचा आहे, त्याचा पण लय अवघड आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट त्यालाच काय म्हणतो आपण? प्लस आहे. कसं दाखवतो आपण ते? प्लस आहे. कसं दाखवतो आपण? प्लस आहे. आता सांगा बरं काय काय सांगता? फॉर एक्झाम्पल पहा, असं एखादा ॲटम अटॅच्ड आहे आपल्याकडे. ठीक आहे. काय असं एखादा ॲटम अटॅच्ड आहे. असा एखादा ॲटम आपल्याकडे अटॅच, असा एखादा ॲटम आपल्याकडे अटॅच. चला हाय. मग काय हा मी म्हणतो कसा आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. कसा आहे हा? कसा आहे हा? ठीक आहे. पहा CH3 CH2Y आणि हा कसा आहे Y तुमचा? इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय पाहिलं आपण? जो काय करतो इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची टेंडेन्सी म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मग तसंच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय असणार? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन. आता हा कसा आहे तुमचा Y? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. कसा आहे? किंवा त्यालाच काय म्हणू शकतो मी? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. लेस कोणापेक्षा? ज्या कंपाऊंडला तो अटॅच आहे ना इकडे, याच्यापेक्षा हा कसा आहे? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कसा आहे तो? मग हा कंपाऊंड ह्याच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेईल का त्याला देईल? काढून घेईल. काय करेल तो? जर ह्याने इलेक्ट्रॉन काढून घेतले म्हणजे इलेक्ट्रॉन आता स्लाइटली कुठे पुश होतील तुमचे? CH2 कडे. कुठे पुश होतील? पुश झाल्यामुळे याच्यावरती येईल डेल्टा प्लस. काय येईल? याच्यावरती येईल डेल्टा. डेल्टा. आता इथे इलेक्ट्रॉन आले आणि इथं काय आहेत? इलेक्ट्रॉनच आहेत ना. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन काय होतील? ते रिपेल होतील. म्हणजे हे काय होतील? या साईडला पळतील. पळतील का? या साईडला पळाले तर या कार्बनवरती काय येईल? या कार्बनवरती काय येईल? मायनस मायनस किंवा डेल्टा मायनस. मायनस डेल्टा किंवा मायनस डेल्टा डेल्टा. काय म्हणायचं ते म्हणा. कळाले? समजा असं असेल, इथं अजून एक कार्बन अटॅच्ड आहे, तर याच्यावरती काय येईल सांगा बरं? समजतंय? कळतंय? नक्की का? आता मगाशी या ग्रुपने इलेक्ट्रॉन काढून घेतला होता. या ग्रुपने इलेक्ट्रॉन, आता हा इलेक्ट्रॉन देतोय. काय करतोय हा इलेक्ट्रॉन? मगाशी इलेक्ट्रॉन काढून घेतला होता, त्याला म्हटलं होतं आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आता हा इलेक्ट्रॉन देतोय. हा इलेक्ट्रॉन जर इलेक्ट्रॉन देते तर काय म्हणणार याला आपण? हा कोण असणार आहे? Y इक्वल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. कळलंय? आलंय का? मग डेफिनेशन काय करणार? प्लस पॉझिटिव्ह इफेक्टची. ॲबिलिटी ऑफ एन ॲटम टू डोनेट इलेक्ट्रॉन पेअर किंवा ॲबिलिटी ऑफ ॲटम टू रिपेल द इलेक्ट्रॉन पेअर इज नोन ॲज पॉझिटिव्ह. ओके, अवकळतंय का? ओके, साध्या शब्दात अजून, वेन द अटॅच ग्रुप, वेन द अटॅच ग्रुप किंवा वेन द ग्रुप अटॅच्ड, वेन द ग्रुप अटॅच्ड. काय झालं? जो काही अटॅच असलेला आपला ग्रुप आहे इज कसा येतो? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कसा येतो? काय करतो तो लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह असल्यामुळं? इट गिव्स इलेक्ट्रॉन. इट गिव्स दिस इफेक्ट. दिस इफेक्ट इज नोन ॲज, बोला काय म्हणणार त्याला आपण? प्लस आय इफेक्ट. समजतंय? अवकळतंय का? नक्की का? घ्या.
त्यामध्ये पहा बरं, मायनस आय मध्ये काय पॉईंट दिलेत? फीचर्स. फीचर्सच्या खाली फीचर्सच दिलेत ना, फीचर्स घ्या, फॅक्टर्स नका घेऊ. फीचर्स ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशावरती डिपेंड असतो? इंकवर. कशावरती डिपेंड असतो? इंकवर. कशावरती डिपेंड असतो? ओ ताई, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशावरती डिपेंड असतो? इंकचं स्पेलिंग काय? INC. INC यायचं काय? इंकचं स्पेलिंग आय म्हणजेच काय? म्हण आई असते म्हणा. आयसोटोप्स. ओ थांब, ठीक आहे. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कशावरती डिपेंड आहे? इंक वरती. कशावरती डिपेंड आहे? इंक मधल्या आयचा अर्थ काय? सेकंड. एनचा अर्थ काय? निगेटिव्ह चार्ज. एनचा अर्थ काय? निगेटिव्ह चार्ज. आणि सीचा अर्थ काय? हा, नंबर ऑफ कार्बन्स. नंबर ऑफ. आता पहा, आयसोटोप्स. हायर द आयसोटोप्स, हायर द आयसोटोप, हायर द आयसोटोप, हायर द आयसोटोप्स, मोर इज द प्लस आय इफेक्ट. ओके, पहा, हायर द आयसोटोप्स कसं सांगतो? हायर द आयसोटोप्स, आयसोटोप, हायर इज, बोला, हायर इज प्लस आय इफेक्ट. हायर इज प्लस आय इफेक्ट. हायर इज प्लस आय. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स. हायड्रोजन किती आयसोटोप्स? पहिला हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. फॉर एक्झाम्पल समजा CH3 आहे, नंतर DC3 आहे, आणि सॉरी CD3 आहे, आणि CT3 आहे. आयसोटोप जो लार्जर आहे, त्याची साईज मोठी आहे, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. जास्त पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती आहे? ट्रिटियम वरती. कोणावरती आहे? 3 जास्त आहे ना, तो आहे का नाही? तो लार्जर आहे ना, मोठा आहे तो. जेवढा आयसोटोप जास्त तेवढा प्लस आय इफेक्ट जास्त. तेवढा प्लस आय इफेक्ट. ज्याचं मास जास्त आयसोटोप्स मध्ये, तो काय? त्याचा आय इफेक्ट काय? जास्त. त्याचा आय इफेक्ट काय? जास्त. समजतंय? कळतंय? नक्की का तनिष्का ताई? समजते तुम्हाला? नक्की. वरती पहा ना, खाली काय बघता मग? असं, ठीक आहे. आयसोटोप्स, आयसोटोप्स. ओके, हायर द ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप्स, हायर इज द प्लस आय इफेक्ट. बरोबर. टीची साईज मोठी, त्याचा प्लस आय इफेक्ट जास्त. त्याच्यापेक्षा कमी डीची, डी पेक्षा कमी. नेक्स्ट काय आपल्याकडे? नेगेटिव्ह चार्ज. जर नेगेटिव्ह स्पेसिस अटॅच्ड असेल, वायच्या ऐवजी कोण असेल? समजा मगाशी कोण होती बरं? पॉझिटिव्ह स्पेसिस होती ना. O प्लस होता ना अटॅच. कोण अटॅच होता? O प्लस होता. त्याने इलेक्ट्रॉन इझिली ओढले ना. इलेक्ट्रॉन केले त्याने इझिली ओढले. समजा इथे मायनस स्पेसिस अटॅच्ड आहे. कोण आहे इथे अटॅच्ड? तर ते इझिली इलेक्ट्रॉन देईल याला. जर इलेक्ट्रॉन इझिली दिला, याचा अर्थ प्लस आय इफेक्ट काय तिथं? जास्त आहे. प्लस आय इफेक्ट काय तिथं? जर इझिली इलेक्ट्रॉन देत असेल तर प्लस आय इफेक्ट जास्त. इझिली इलेक्ट्रॉन देत असेल तर प्लस आय इफेक्ट जास्त. मग काय म्हणू शकतो आपण? नेगेटिव्ह चार्ज वाढला, नेगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस. बोला, प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस. कळतंय? काय डाऊट आहे? एकदा पाहून घ्या काय सांगायचंय परत. नक्की. मग ऑर्डर सांगायची. फॉर एक्झाम्पल पहा, O मायनस जास्त असेल कोणापेक्षा? C डबल बॉन्ड O मायनस पेक्षा. हा जास्त असेल कोणापेक्षा? NH3 मायनस पेक्षा. हा जास्त असेल कोणापेक्षा? CH3 मायनस पेक्षा. कळलंय? समजते? नक्की कळतंय? अहो कळतंय का? 100%. नंबर ऑफ कार्बन्स, जसे जसे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढत जातील, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्लस आय इफेक्ट वाढत जाणार आहे. प्लस आय इफेक्ट काय होत जाणार आहे तुमचा?
फॉर एक्झाम्पल पहा, समजा एकच कार्बन अटॅच्ड आहे. किती कार्बन अटॅच्ड आहे? त्यानंतर 2 कार्बन अटॅच्ड आहे. किती कार्बन अटॅच्ड आहे? त्यानंतर समजा सेकंडरी कार्बन अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे? आणि किंवा आपण म्हणूयात की टर्शियरी कार्बन अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे? तर याच्यामध्ये जास्त कार्बन कुठं झाले? 4 झाले ना. इथे इथे इथे. कळतंय? अहो कळतंय, अहो नक्की कळतंय, 100% कळतंय. 100% कळत नाही, 80% कळतं. घरी गेलं वाचायचं, व्हिडिओ पाहायचं, मग 100% कळत. समजतंय का? जेवढे कार्बनचा नंबर जास्त, ओके, कार्बन नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस. बोला. प्लस आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट. 3च फॅक्टर, 3च फीचर्स आहेत, जास्त काही नाही. जमेल का? आओ जमेल का? घ्या लिहून, घ्या लिहून पटकन. गाणं मग आता पार्वतीच्या बा. हेडिंग द्या. ऑर्डर ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ऑर्डर ऑफ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ही खूप सोपी आहे. ही खूप ओके. O minus greater than COO minus greater than tertiary alkyl group, tertiary alkyl greater than secondary alkyl, secondary alkyl. तिथं 35 ऑर्डर आलेली आहे. आली आहे का? बरोबर. हीच ऑर्डर आहे, फक्त 30 लिहिलेली, इथं फक्त हे 2 ऍड केलेत पुढे. लक्षात कधी ठेवायचं? ओसी तो सारे. लक्षात नाही राहायचं, थांबा. प्यार करते ते मुझे, जे कॅपिटल आहेत तेच खाली घेतलेत. आता करत नाही, आधी करायचे. ओ सी तो सारे प्यार करते थे मुझे. समजलंय? कळतंय का? समजतंय का? करतात का? घ्या लिहून, घ्या लिहून पटकन. शेवटचा एक पॉइंट, फक्त शेवटचा पॉइंट आहे, काही अवघड नाही. शेवटचा पॉइंट, एकच लाईन आहे, एकच लाईन आहे. पुढे घ्या प्लीज. नोट. काय नोट करायचं? इंडक्टिव्ह इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऍडिटिव्ह. इंडक्टिव्ह इफेक्ट इज ऍडिटिव्ह. कसा आहे तो? ऍडिटिव्ह. म्हणजे काय पहा, फॉर एक्झाम्पल असा कंपाऊंड आहे CH3Cl आणि दुसरा कंपाऊंड आहे तुमच्याकडे CHClCl. सांगा बरं कोणाचा जास्त असेल मायनस आय इफेक्ट? याचा जास्त. का बरं? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त आले. जसे ग्रुप वाढतील तसा इंडक्टिव्ह इफेक्ट काय जाणार आहे? वाढत जाणार आहे. ग्रुप कमी झाले, इंडक्टिव्ह इफेक्ट काय जाणार आहे? कमी होत जाणार. समजतंय? दॅट इज इट इज ऍडिटिव्ह.
ग्रुप ऍड झाले, इंडक्टिव्ह इफेक्ट पण काय होणार, ऍड होणार. निगेटिव्ह इथे कमी, निगेटिव्ह इथं जास्त निगेटिव्ह. कळतंय का? अहो कळतंय का? पॉझिटिव्ह असेल तर इथं जास्त पॉझिटिव्ह. कळतंय? वाढत वाढत जाणार. ग्रुप वाढले की इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जाणार. समजतंय? कळतंय? 100%. इथं आपला पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे.